विलास साहेबांच्या विषयी जर बोलायचं झालं तर आज बंटी साहेबांनी खरोखर एक भागातील व्यक्ती बाबा ज्यांचं कार्य खरोखर ह्या जिल्ह्याला अखंड माहीत आहे सहकाराच्या माध्यमातून आणि एका चांगल्या व्यक्तीच्या कुटुंबामध्ये साहेबांनी आज जिल्हा परिषदेची उमेदवारी दिलेली आहे। आणि आज विलास पाटील साहेबांच्या विषयी जर बोलायचं झालं तर त्यांचं म्हणजे अतिशय गरिबीतून मोठं कसं व्हायचं तर त्या व्यक्तीकडून शिकावं। कारण आज जवळपास सहकाराच्या माध्यमातून जवळपास 270 ते 272 युवकांना रोजगाराची संधी त्यांनी निर्माण करून दिली। अनेक शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्याची ट्रॅक्टर वगैरे घेण्याची कुवत नसताना त्यांना कर्जाचा पुरवठा करून त्यांना भांडवल घेऊन देण्यापर्यंत आज विलास पाटील साहेबांचं शेतकऱ्यांना सहकार्य आहे। आज कुठलीही व्यक्ती कुठल्याही अडचणीत असू दे, दवाखान्याच्या बाबतीत असू दे, कुठल्याही बाबतीत असू दे, त्या व्यक्तींना सढळ हाताने मदत करणारी व्यक्ती म्हणजे विलास पाटील। विलास पाटील ही व्यक्ती अशी आहे की सर्वसामान्य जनतेतला कुठलाही व्यक्ती त्यांच्या दारावरती जरी गेला तरी तो रिकामी हाताने कधीही परत जाणार नाही याची आम्हाला 100% खात्री आहे। आणि आज कुठल्याही व्यक्तीला कुठलीही अडचणी येऊ दे, बिनधास्त अहोरात्र रात्रीचं 2 वाजू द्यात 3 वाजू द्यात त्या वेळेला उठून जाणार। आज एक गोष्ट सांगायची म्हणजे आज अंदूर गावातली व्यक्ती संदीप तुकाराम पाटील आज त्या व्यक्तीसाठी मुंबईपर्यंत त्या व्यक्तीला अहोरात्र विलास पाटील साहेबांनी आपल्या खिशातील जवळपास 20 ते 22 लाख रुपये खर्च करून संस्थेतील कामगाराला पुन्हा एकदा तिने जीवन दिलं। ह्या गोष्टीचा मला खरोखर साहेबांचा अभिमान वाटतो। म्हणूनच तिसंगी मतदारसंघातील सर्व लोकांनी आज त्यांची कन्या जी ॲडव्होकेट सोनाली विलास पाटील यांना जिल्हा परिषदेची जी उमेदवारी दिलेली आहे खरोखर त्यांना भरघोस मताने सगळ्यांनी आपण निवडून देऊन जिल्हा परिषदेमध्ये पाठवूया। आणि जिल्हा परिषदेमध्ये ॲडव्होकेट सोनाली विलास पाटील ही खरोखर चांगलं काम करून आपल्या भागाचा व आपल्या गगनबावड्याचा विकास करेल एवढीच मी विलास साहेबांच्या मते ग्वाही देतो। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।